हाय सगळ्यांना, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आमच्यात आज ना सत्यनारायणाची पूजा आहे, महाप्रसादही आहे। आम्ही 11 दिवसासाठी गणपती बाप्पा बसवले होते। तर आता मोठा ब्लॉग होणार आहे बरं का, तुम्हाला संध्याकाळी पण दाखवतो। तर आता बघूयात, आपण पूजा मांडायला चालू आहे, तिथं जाऊयात। पूजा चालू आहे, मी तुम्हाला दाखवते। दोन जोड्या बसलेल्या आहेत। राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून त्याच्या भीतीमुळे त्यांनी काहीच न पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने मला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून शौर कर्म व यातच तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की व्रत करायला ठरवलं, नंतर साधुवाने आपणास वाटेल। तर आमची ते आलेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला पूजेला बसता आलं नाही। यांची ड्युटी होती, तर ते आता संध्याकाळी येणार आहेत महाप्रसादाला। तर असू देत, काही नाही, ते पण आमचे ते सगळे फॅमिलीच आहे आमची। तर ते गेलेले आहेत ड्युटीवरती, आता येणार आहेत संध्याकाळी, मग प्रसादाच्या वेळेस येतील ती। तर मी आता तुम्हाला संध्याकाळचं दाखवते। तर स्वयंपाक आलेला आहे, तर आम्ही विकतच मागवला आहे बरं का। तर आधी आता पोरांना जीव घालतोय पहिल्यांदा, तर बघू शकता जिरा राईस मागवलेला आहे, त्यानंतर पुऱ्या आहेत, ही बटाट्याची भाजी बरं का, ह्या डब्यामध्ये आहे, तर वाढण्यासाठी पातेल्यामध्ये घेतली आहे। तर आलू वटाणा आहे, त्यानंतर हा प्रसाद आहे शिरा, आणि इथं अंधारामध्ये व्यवस्थित दिसत नाही, हे आहे सांबर। तर जिलेबी पण आहे बरं का, हे बघा जिलेबीचं ताट वाढायला चालू होतं बघा, ताटामध्ये आहे जिलेबी। हा बघा माझा आरव, त्या हाताने खातोय, त्याला जिलेबी द्या आधी, पाणी राहिलं ना, त्याला पाणी राहिलं, पाणी द्या। तो आपला नुसता परेशान करतोय, जे पोरांना दिलं ते त्याला पाहिजेच खाणार, तर काही नाही, पण मला हे द्या, मला ते द्या, त्याचं बऱ्याच वेळ चालू होतं, सगळ्यांना त्यांनी परेशान करून टाकलं। तुला काय द्यायचं? भाजी ह्याच्यात आहे ना, एक भाजी आहे ना, ती दिली ना, बस। हा हो बस। बघा माझ्या आरवची किती मस्ती चालू होती, खूप वेळ मस्ती चालू होती बरं का। त्यानंतर एक साईडला बायका आणि एक साईडला जेंट्स बसवले, जेवढे बसतात तेवढे बसवले, आणि सगळ्यांना जेवण वाढलं। जेवण खरंच खूप छान होतं बरं का। तर हे बघा आपले गणपती बाप्पा, इथे पूजा मांडलेली। तर सगळ्यांना जेव घातलं, सगळे जेवल्यानंतर मग आम्ही बायका बसलो आमच्या बिल्डिंगमधले जेंट्सही जेवले नव्हते, ते वाढत होते, मग सगळ्यांनी आम्ही मस्तपैकी जेवणं केले। हे बघा जेवण वगैरे झालं की सगळ्या बायका लागल्या फोटो काढायला। आता जिथं जाईन तिथं बायकांचं तर असतंच फोटो काढायचं। मस्तपैकी जेवण झाले, सगळेजण एकत्र येतात, तर मग मस्त फोटो वगैरे काढले छान। आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग पण नक्की बघा बरं का। तर आज आहे शेवटचा दिवस, गणपती बाप्पा जाणार आहेत, तर त्यांचं विसर्जनाची पूर्ण तयारी केलेली आहे। तर आपण जाऊया खाली। हे बघा मी साडी वगैरे घातलेली आहे छान, तर मी आज काठापदराची नाही घातली, सिंपलच घातली आहे। तर चला मग आपण खाली जाऊयात। तर बघू शकता छान ह्यांनी अशा साड्या घातलेल्या आहेत, गोल फिरा ग, दाखवा एकदा। बघू शकता मस्त अशा काष्टा साड्या घातलेल्या आहेत, तर छोटे छोटे सगळ्याच पोरींनी काष्टा साड्या घातलेल्या आहेत। तर चला मग मी तुम्हाला दाखवते, बाय बाय। ओके ओके। बघा छोट्याशा पोरीनं कशी काष्टा साडी घातलेली आहे, छान भारी दिसायली ना बाई। फोटो काढायचे तुला। हा बघा आमचा आलं, काही काही जणींनी मस्त काष्टा साड्या घातलेल्या आहेत, छान असं।
हाय करा. आज तर मान त्यांचा आहे आरतीचा. बघू शकता छान दिसायल्यात बघा. म्हणजे तनू किती छान दिसायली. ए तनू इकडे चाललं. हे बघा सगळेजण आरतीला आलेले आहेत. आता आरती जस्ट चालू करायची. हे बघा आरती चालू झाली. आज शेवटची आरती गणपती बाप्पाची. छान अशी आरती केली. त्यानंतर छान असे मोदक खाल्ले बरं का. मोदक होते प्रसादामध्ये. त्यानंतर आरती वगैरे घेतली. आमचं सगळ्यांचं फोटोशूटच होत नाहीये. किती वेळ झाला नुसते फोटोच काढते. त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये मोठे साऊंड लावले होते बघा डान्स करण्यासाठी. हे बघा कसे नाचू राहिलेत. उचलूच फेकीत होते. आरव खाली उतरतच नव्हता. त्यांच्या काकालाच बसून होता. ते काय खाली उतरत नव्हता. हे सगळेजण एकाला झाले की एकाला उचलीतच होते. डान्स कमी उचली जास्त होती. त्यानंतर बघा माझी तनू किती सुंदर डान्स करत होती. बघा लहान लहान पोरं. ती छोटी इंजी बघा कशी डान्स करते लाल साडीवाली. हे बघा आरव काकाला बसून त्यांच्या खांद्यावर बसूनच नाचत होता. सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केल्यानंतर हे बघा तो क्षण आलाच गणपती बाप्पा जाण्याचा.